वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये वसई विरार महापालिकेचे महापौर अजू पाटील यांच्याकडून नालेसफाईची पाहणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर आपण आता निर्मळ या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी भव्य असा हा तलाव आहे आणि या तलावाची देखील सुशोभीकरणासाठी महापौरांनी पाहणी केलेली आहे। अशाच पद्धतीने नालासोपारा विरार या ठिकाणचे जे मुख्य नाले आहेत त्याची देखील पाहणी करण्यात आलेली आहे। पूर्ण शिष्टमंडळ जे आहे या पाहणीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण महापौरांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर काय सांगणार, कशा पद्धतीने नालेसफाई झालेली आहे? नालेसफाई आम्ही बघतोय बऱ्याचशा प्रमाणामध्ये नालेसफाई झालेली आहे। ज्याचा गाळच नाल्याचा काढलेला आहे तो गाळ सुकल्यानंतर तो शिफ्टिंग करणं महत्त्वाचं आहे आणि आता पावसामध्ये परत तो त्या नाल्यामध्ये येण्याची शक्यता असते। कारण खारल्यांची माती आहे किंवा गाळाची जी माती आहे ती भुसभुशीत असते आणि परत ओली झाली तर ती लिक्विड फॉर्ममध्ये येऊन परत ती वाहायला लागते। तर ती कशी तिकडून शिफ्ट करायचं हा प्रयत्न आहे आणि जिकडे पिवराची झाडं आहेत किंवा जिकडे शेतकऱ्यांच्या जागा आहेत त्यांना विश्वासात घेऊन तो मार्ग कसा मोकळा करता येईल हा आपला प्रयत्न आहे का लवकरात लवकर तो मोकळा होईल। बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याची तयारी केलेली आहे। फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे पावसाळी पाणी जाण्यासाठी आमचं काही ऑब्जेक्शन नाही, फक्त गटाराचं पाणी आमच्या इकडून जाऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे। कारण त्यांची शेतीवाडी आहे, त्यांची घरं आहेत, जिकडे जिकडे गटारं करता येतील, बंदिस्त गटारं करता येतील, स्लॅबची गटारं करता येतील हा आमचा प्रयत्न आहे। टप्प्याटप्प्याने होईल। या पावसात रिझल्ट मिळेल का तर नाही, कारण शेवटी इकडे येणारं पाणी आहे हे इकडूनच येते असं नाही मिळत। ज्यावेळी वसईची खाडी वरती येते त्यावेळी ते बॅक मारते पाणी आणि ते या शहरामध्ये शिरते। इथेच मागे लागून कळमची खाडी आहे, तिकडे जर पाणी जाऊ शकत असेल त्याच्यातनं मार्ग निघत असेल तर तो देखील आमचा प्रयत्न आहे। ही सूचना आम्ही निरीला केलेली पण निरीने काय तिकडे लक्ष दिलं नव्हतं। निरीने ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही बेसलेस सूचना आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे होल्डिंग पॉईंटचा जो विषय आहे तो अग्रक्रमाने आम्ही हातात घेतलेला आहे। या पावसात किती होईल तो माहीत नाही, पण या पावसानंतर निश्चित होल्डिंग पॉईंट जिकडे जिकडे शक्य आहे आणि जो होल्डिंग पॉईंट पावसात भरल्यानंतर ओटीला खाली होऊ शकेल अशी क्षेत्र बघून तिकडे प्रायोरिटीने होल्डिंग पॉईंट कसे बनवता येतील हा आमचा प्रयत्न आहे। आज आपण पाहणी दौरा केलेला आहे, कुठे कुठे किती नाले सफाई झालेली आहे, कसा परिणाम आहे? घासापासून आम्ही सुरुवात केलेली आहे, टप्प्याटप्प्याने आम्ही सगळ्या ठिकाणी बघतोय। तर काही ठिकाणी नालेसफाई शेवटी प्रमुख जे समुद्राला किंवा खाडीला तोंड मिळणारे आहेत तिकडून नालेसफाई मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेली आहेत। हळूहळू जिकडे नंतर देखील वाहन जाऊ शकतो किंवा मशीन जाऊ शकतं अशा ठिकाणी प्रायोरिटीने नंतर केल्या जातात। निर्मळची जी तलाव आहेत त्याच्यामध्ये मशिनरी उतरवायची आहे तर प्रायोरिटीने पहिली करून नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आणायचं आहे का जे पावसानंतर किंवा चालू पावसामध्ये देखील जिकडे कामं होऊ शकते शक्य आहे ती नंतर केली जातील। आता प्रायोरिटीने जे पाऊस पडल्यानंतर जिकडे वाहन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आणि ती कामं चालू आहेत। सर या ठिकाणी जर बघितलं तर सनसिटी रस्त्यावरती आपण पाहणी करत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध माती भराव करण्यात आलेला आहे, यावरती काय कारवाई होणार? बघा मोठ्या प्रमाणामध्ये अवैध जो भराव चालू आहे ते स्थानिक शेतकरी आहेत, बराचसा त्यांचाच आहे। कारण ज्यांनी जागा दिलेल्या आहेत ते थोडंसं त्यांच्याशी सहमती घेऊन त्यांच्याशी बोलून पाणी जायचे मार्ग कसे मोकळे करता येतील हा आमचा प्रयत्न आहे। किती टक्के नालेसफाई पूर्ण झाली? नाले टक्के जवळपास 70 ते 80% झाल्याचा प्रशासनाने दावा केलेला आहे। सगळ्याच गल्लीबोळामध्ये आमचं अजून फिरून झालेलं नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि 100% नालेसफाई होण्यासाठी यापुढे 12ही महिने नालेसफाई चालू राहावी असं आमचं आहे। फक्त पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई करणं योग्य नाही, कारण त्याच्यामध्ये अतिक्रमणं होतात, काही झाडं असतात, झुडपं वाढतात। तर ती जर 12ही महिने नालेसफाई चालू राहिली तर ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते असं आमचं मत आहे आणि त्यासाठी यापुढे आम्ही त्याच्यावर जातीने लक्ष ठेवून असणार। निरी आणि IITने या परिसरामध्ये पाहणी केलेली आहे, त्याच्यामधून काहीतरी तोडगा निघालेला आहे का? यंदाच्या वर्षी वसई विरार पुन्हा डुबणार किंवा नाही? बघा निरी आणि IITचे रिपोर्टवर मी अतिक काय बोलत नाही। ते रिपोर्ट कसे आले, काय आले, कुठचे केले, नाहीतर त्यांनी जर नीट सखोल अभ्यास केला असता तर त्यांनी पहिलं जसा वैतरणा नदीवर खारल्यांचा बंधारा आहे तसा त्यांनी प्रस्तावित केला असता तर वसई खाडीला देखील असा बंधारा बांधणं गरजेचं आहे। परंतु त्यांनी काही गोष्टी केलेल्या नाहीत किंवा त्यांनी ज्या सूचना काही केलेल्या आहेत त्या होल्डिंग पॉईंटचं पाणी एकदा भरलं तर रिकामी होण्यासाठी शेवटी पंपिंग करायला लागेल, खर्च करायला लागेल। कारण होल्डिंग पॉईंट असा पाहिजे का पावसाळ्यामध्ये भरला आणि मोठ्या ओटीला तो खाली झाला पाहिजे किंवा ओटीला खाली झाला पाहिजे तर त्याचा उपयोग होईल। नंतर पंपिंग करून जर पाणी काढायचं असेल तर ते मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक होऊ शकतो। तर त्याच्या व्यतिरिक्त होल्डिंग पॉईंट करणं हा एक झाला, परंतु त्या व्यतिरिक्त जे काही मार्ग आहेत आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जे रस्ते मोकळे होतात तो आमचा प्रयत्न आहे का ते करण्याचा आमचा प्रयत्न। पाणी भरणार का नाही शहरामध्ये 100% मी सांगतो की पाणी न भरण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, परंतु मी सांगितलं तसं का किती नालेसफाई किती केली
तर वसईची खाडी जर वरती आली पाणी त्याचं, कारण का तर मुंबईला पाणी सप्लाय करणारी जी धरणं आहेत ते चुकीच्या वेळी पाणी सोडतात आणि त्यांनी चुकीच्या वेळी पाणी सोडलं किंवा आधीच पाणी सोडलं नाही आणि अचानक सोडलं तर वसईची खाडीची पातळी जर वरती झाली, वैतरणा खाडीची पातळी जर वरती झाली तर शहरातलं पाणी बाहेर निघायला वेळ लागतो आणि तेवढे 2-4 दिवस हा त्रास होणारच. निश्चित आपण जर बघितलं असेल तर महापौर आणि उपमहापौर यांच्या शिष्टमंडळाने पूर्ण जी या वसईविरा नालासोपारा परिसरातील जे मुख्य नाले असतील, तलाव असतील याची मात्र पाहणी करून 70 ते 80% नाले सफाई झाले असल्याचा दावा देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई विरार.